ना हाँ पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी साने साधाने सागा मारे साने पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ भारी पड़ता जड़ पड़ता जड़ भारी 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 दास आठवा रे दास 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 आठवा हरे दास ना दसियाट बाबा हरि दसियाट बाबा दसियाट बाबा हरि दसियाट बाबा हो बनी दिसीन हो बने दिसीन मगन हो बनी दिसीन मगन हो बनी दिसीन सुदर्शन सग मदन सान दमग मरे सरन साड़ गाली
सा सा मगरे सा सा नि ध म ग म रे सा सा नि ध म ग ला 1 2 3 4 5 ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा 1 2 3 4 5 ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा 1 2 3 4 5 ग म ध नि सा ग म ध नि सा ग म ध नि सा ध नि सा सा मगरे सा सा नि ध म ग रे सा सा नि ध म ग रे 1 2 3 4 5 ग म ध नि सा 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 एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दानी दा गमगिरी दा दानी दा ममगिरी सा दानी दा ममगिरी एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दानी दा गमगिरी दा दानी दा ममगिरी सा दानी दा ममगिरी एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा गमदानी सा एक दोन तीन चार पाच गमदानी सा गमदानी सा हर घरी हे हर घरी सुदर्शन हर घरी रे रे हरि घरी सुदर्शन भगतो हो मुलेली सीन भगतो हो मुलेली सीन हो
विठ्ठल 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 बाप सर्वांनी टाळे वाजवा विठ्ठल 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 सर्वांनी भगवंताचं नामचिंतन करा नामचिंतन आणि हाताने टाळी माणसाचा जन्म पुन्हा आपल्याला मिळतो का नाही सांगता येत विठ्ठला 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 हा विठ्ठला विठ्ठला जय हो हा हा विठ्ठल विठ्ठल हरी दाशी आठवावा हरी मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतनी बारा वाटा पळती विघ्ने मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन तुका मने प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन विडल विठाला विठाला विठाला
करो प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून नामाचा महिमा प्रतिपादन करतात विडल नामपर प्रकरणातील अभंगा सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कबीर संभाजी महाराज की जय, भारत माते की जय। विठाला 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 नामपर अभंग सेवेकरता घेण्याचं कारण शिवशंभू वारकरी शिक्षण संस्थेचा हा भूमिपूजन सोहळा आणि कोणत्याही कार्याची सुरुवात ही मंगलाचरणाने व्हावी, मंगल असावं आणि जगामध्ये भगवंताच्या नामा इतकं मंगल दुसरं काहीच नाही, म्हणून आज नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता विठ्ठल शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेचा भूमिपूजन सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। ज्यांनी या शिक्षण संस्थेचा संकल्प केलेला आहे असे आमचे परमार्थस्नेही महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट, महाराष्ट्रातील सर्व तरुण कीर्तनकारांचं, ज्येष्ठ कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व मृदंग सम्राट ज्ञानेश्वर माऊली खोटी माऊलींच्या संकल्पनेतून ही वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापन होत आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा आहे। सगळ्यांशी प्रेमानं राहून सगळ्यांची मन जिंकून आज एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। हलग्यावाल्यांना विनंती, आता प्रत्येक वेळेस हलग्या नका हाणू, हलग्यावाल्यांना सांगावं थोडे शेवट घ्या सगळं हलग्या एकदाच। हलकीवाले आता परत कुठलंही कोणी आलं तरी वाजवू नका, हलकीवाले कृपा करून आता मान्यवर कोणीही जरी आले तरी वाजवू नका, कीर्तनामध्ये व्यत्यय येतो। हा विडल विडल ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या आशीर्वादानं ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन होत आहे आणि या संस्थेला अनेक साधुवर्यांचे आशीर्वाद आहेत, ज्यांच्या विशेष आशीर्वादानं ही शिक्षण संस्था प्रारंभ होत आहे। असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व मृदुंग महर्षी पंडित केशवजी महाराज जगदळे गुरुजी विठ्ठल विठ्ठल
जगदाळे गुरुजींची विशेष या ठिकाणी उपस्थिती आहे. असंख्य विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि एका गुरुच्या मनामध्ये त्याच वेळेस आनंद असतो. आपला शिष्य सुद्धा ज्या वेळेस वारकरी शिक्षण संस्था प्रारंभ करून शिष्य घडवण्याचं कार्य हातामध्ये घेतो, असे अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य आदरणीय गुरुजींनी केलेलं आहे. त्यांची विशेष उपस्थिती या निमित्तानं भूमिपूजन सोहळ्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्व गोरक्षनाथ टेकडीचे मठाधिपती महंत नवनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. विडल रात्री ज्यांची सुंदर अशी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे, आमंत कीर्तनकार आमचे जो जिवलग मित्र माऊली महाराज कोठोळे माऊली उपस्थित आहेत. गणेश महाराज वारंगी त्यांची विशेष उपस्थिती आहे. आता सगळ्यांच्या पुढे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार लावायचा आहे, कारण सगळे दिग्गज मंडळ आहे, आपण त्यात जास्त वेळ घालू न. आदरणीय भगवान महाराज राजपूत त्यांची विशेष उपस्थिती आहे. मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रातला बादशाह. जगामध्ये पदव्या भरपूर आहेत, पण त्यांना एकच पदवी माझा भाऊ ही सगळ्यात मोठी पदवी अशी भरत महाराज पठाडे. आज पठाडे जर एकत्र झाले मग अवघडच होत असतात. 4 पठाडे भरत महाराज, शत्रुघ्न आमचं प्रवीण महाराज पठाडे, माऊली पठाडे, मेजॉरिटीच आहे आज पठाड्यांची. आधी करून सगळीच मंडळी सुशील महाराजही उपस्थित आहेत. आमचे अक्षय महाराज पिंगळे त्यांची उपस्थिती आहे. पुरुषोत्तम महाराज कोठोळे त्यांची उपस्थिती आहे. म्हणजे सचिन महाराज मुंडे तेही उपस्थित आहे. ही सगळीच मंडळी. आता आदरणीय आमचे श्रीराम बाबा शेळके त्यांची उपस्थिती आहे. आणि बरेचसे चेहरे ओळखीचे दिसत आहेत, पण लय जवळून बैठक नसल्यामुळे सगळ्यांचा जास्त परिचय नसल्या कारणानं काय राग मानू नका. सगळेच मंडळी आहे. तुमच्या सगळ्यांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये तेवढाच प्रेमभाव आहे, पण वेळेची कमतरता आणि सगळ्यांचा असणारा जास्त परिचय नसल्यामुळं नामूल्य करणे शक्य नाही. सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. गायनाची साथ करण्यासाठी अभिमान महाराज ढाकणे असतील, म्हणजे सांगळे महाराज असतील, रवी गुरुजी पवार गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरुवातीला चाल म्हणणारे दादा त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक म्हणून जे कार्य पाहत आहेत असे सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे दाजी बालाजी महाराज मोहिते महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून ही सर्वच मंडळी माऊलींवर ज्यांनी सुंदर असे संस्कार घडवले असे आमचे बाबा महादेवजी महाराज. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये, संप्रदाय क्षेत्रामध्ये आमच्या महादेव महाराजांचं विशेष योगदान आहे. आणि त्यांचे संस्कार आपल्या परिवारावर तसे आहेत, म्हणून तर मुलानं एवढं कार्य हातामध्ये घेतलं आणि ते परिपूर्णत्वाला जाते. हे संस्कार महत्वाचे आहेत. म्हणजे परमेश्वर महाराज सोजे त्यांची उपस्थिती आहे. सगळीच मंडळी तसेच या कार्यक्रमाला संप्रदायातली तर सर्व मंडळी आहेच, पण वर्दी कादम ज्याला म्हणते असे एपीआय साहेब, एपीआय साहेब नावावरूनच ओळखलं. एपीआय साहेब आमचे शिरसाट साहेब, त्यांच्या टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. सचिनराव जपून राहा बरं का, तिथे रिव्हॉल्वर आहे. असे आमचे शिरसाट साहेब. आमच्या बऱ्याच कार्यक्रमाला पोलीस खात्याचे अधिकारी येतात बरं का, पण आल्यानंतर भेट देऊन जातात. पण शिवाजी महाराज असे तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसले, तसे आमचे एपीआय साहेब कीर्तनात मांडी घालून बसले. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि संप्रदायाची त्यांच्या मनामध्ये विशेष असलेली आवड, म्हणून साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. सगळेच कॅमेऱ्यावाले, सोशल मीडियाचा आमच्या माऊलीने टीव्ही बाजू पक्की धरली. या संगीत कलाप्रेमीच्या माध्यमातून सगळे महाराष्ट्रातले गायक वादक कीर्तनकारांना सुद्धा त्यांचा धाक पडतो. असं नामवंत चॅनल सुद्धा त्यांनी दोन्ही बाजूनी त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यांच्या प्रेमास्तव बरेच यूट्यूबवाले चॅनलवाले मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. कुणाचा नामोल्लेख राहिला तर सगळ्यांचं दर्शन घेतो. आज माऊलींनी एवढे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या संस्थांवर एवढे महाराज मंडळी एका कीर्तनावर उपस्थित नसतात, हे मान्यच करावं लागेल. आज या निमित्ताने एकच प्रमाण मला आठवतंय, माऊली मिळविले माने वैष्णवाची, मिळविले माने
वैष्णवांनी मिळविली मान, वैष्णवांनी मिळविली मान, तयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मान वैष्णवांनी, मिळविली मान वैष्णवांनी, तयाने घातली मुक्तीची गवांधी, मिळविली मान वैष्णवांनी, मिळविली मान इंद्रजित महाराज उपस्थित आहेत. मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदी. ज्ञानोबाराने मोक्षाची पंगत घातली, सगळ्या वैष्णवांची मांदळी एकत्र केली. तसं ह्या माऊलीने सुद्धा ही महाराष्ट्रातील मेळविली मांदी. सगळं माऊलींचा सोहळा. रात्री माऊली, कार्यक्रम ठेवणारे माऊली, कीर्तनकार माऊली, त्रिमूर्ती माऊली झालेत बघा. विडल तुकोबारायांचा आहे, नामपर प्रकरणातील आहे. नामपर अभंग सेवेकरता का कोणत्याही कार्याची सुरुवात ती मंगल असावी. जगामध्ये अनेक गोष्टी मंगल आहेत. तुळस ही मंगल आहे, औक्षण करणं ही प्रक्रिया सुद्धा मंगल आहे. उठल्या उठल्या सूर्याचं दर्शन घेणं ही गोष्ट मंगल आहे. पण जगामध्ये जेवढ्या गोष्टी मंगल आहेत त्या सगळ्यापेक्षा परमात्मा सगळ्यात मंगल आहे, शिरोमणी आहे. पण ऐका, परमात्म्यापेक्षाही जर काय मंगल असेल ते भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात विठ्ठलाच्या नामा इतकं मंगल काही नाही. आणि ते अगोदर घ्यायचंय. मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सकळ मंगळनिधी सगळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी. सगळ्यात मंगळ हे भगवंताचं नाम आहे. आणि ते अगोदर घ्यायचंय. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नामे तारिले आपण टाकावे, मग पाऊल टाकावे, लय करण्याची गरज नाही. आज एकच काम करायचंय, मग पाऊल टाकावे. विठोबाचं नाम घेऊन पाऊल टाकले आप येशील का? जनाबाने सांगितलं पाऊल टाकण्या शब्दाचा अर्थ नवीन कार्याची सुरुवात करून. पण जनाबाने सांगितलं आधी विठोबाचं नाम घ्या. आणि म्हणून तर हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा. नाम विठोबाचे घ्यावे आणि नंतर मग पाऊल टाकावे. आणि आरंभी आवडीनं आणि आदरानं जर नाम मुखाला आलं तर काम पूर्ण होतंय. सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सगळा सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदर आले नाम, ते
म्हणजे सुरुवातीला आवाज थोडा वाढ मॉनिटर आरंभी आज आरंभ करायचा भूमिपूजन आरंभी आवडी हे पुढचे बॉक्स थोडे आवाज छान आहे फक्त रिटर्नचा सोडासा मोकळ्या मन खन कोण आवाज आला आरंभी सुरुवातीला आवडी आवडीनं आलं पाहिजे नुसती आवड आदरही महत्वाचं आरंभी आवडी आदरे आले नाम भगवंताचं नाम जर सुरुवातीला आलं तेने सगळे सिद्धी जगे झाले पूर्ण काम हे काम सुद्धा भूमिपूजन सोहळ्याचं हे संस्थेचं परिपूर्णच होणार मायबाप आणि लवकरात लवकर होणार आणि ते होण्याची करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी फक्त माऊलीची संस्था नाही रात्री माऊली बोललेच बघा ही संस्था आपल्या सगळ्या सोन्नखोटा गावची संस्था आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गावातल्या तरुण पिढीचंही विशेष योगदान आहे माऊलींचं असणारा संपूर्ण परिवार असेल सगळ्या गावचंही विशेष कारण आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सुकता पाहिल्याच नंतर एका परिवाराचा कार्यक्रम असं वाटत नाही हा गावचा कार्यक्रम असं वाटतंय आणि ही माणसं माणसातले असावे लागतात तर असा सोहळा होत असतो म्हणून सुरुवातीला भगवंताचं नाम घ्यायचं आहे आणि म्हणून आज नामपर अभंग सेवेकरिता घेतलेला आहे विठोबाचं नाम घेऊन पाऊल टाका नाम घेता विठोबाचे पर्वत जळती बाबाची आपण सर्व संप्रदायातली प्राण असणारी मंडळी आहेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती तुकोबाऱ्या सुद्धा म्हणले आम्ही सुद्धा नाम घेतल्याशिवाय कोणतंच पण तुकोबाऱ्या म्हणले तुम्ही नेमकं कोणतं नाम घेतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम आवाज एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम विठोबाचे नाम अनिका ते काम नाही आवाज आवाज बाकी जगायची आम्हाला गरज नाही मले समर्थ तो माझा बाप विठोबाचे नाम आवाज वाढव थोडा मॉनिटरला वाढव थोडा पुढचे दोन बघ आवाज छान आहे फक्त हाय क्वालिटी तो वाढवा फक्त थोडा रिटर्नचा बॉक्सला आणि कापे काम नाही येते किंवा आता म्हणून आम्ही भगवंताचं नाम आणि नंतर आयुष्यामध्ये कोणत्याही कामाला सुरुवात करतो आणि म्हणून आज नामपर अभंग सेवे करता विडल अभंगाचा सारांश असा आहे पडता जड बारी दाशी आठवावा हरी पडता म्हणजे आलं जड म्हणजे संकट भारी म्हणजे मोठं मोठं संकट आल्यास नंतर काय करायचं दाशी आठवावा हरी दासानं सेवकानं हरिभक्तानं हरीचा दावा करायचा हरीचं चिंतन करायचं हरीचं स्मरण करायचं अर्थात नामचिंतन करायचं आहे ही भक्ताची जबाबदारी भगवंताचा दावा करणे ही भक्ताची जबाबदारी पण त्या संकटातून निवारण करणं ही देवाची जबाबदारी ऐका तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग लोहगावला तुकोबाऱ्यांचं कीर्तन महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला राजे कीर्तनामध्ये येऊन बसले महाराष्ट्राचा राजा तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसवतात ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि छत्रपतींच्याही मनाचा मोठेपणा आहे लोकांनी चांदीचं आणि सोन्याचंही सिंहासन बनवलं असतं पण छत्रपतीने सांगितलं मी छत्रपती आहे पण मंडपाच्या बाहेर मंडपात प्रवेश केला तुकोबाऱ्यांचा भक्त रेतीचा दास पांडुरंगाचे सेवक या नात्यानं मी येत माझा मोठेपणा हे तर काय कमाचं हे तत्व आज आपल्या लक्षामध्ये असणं तरुण पिढीच्या राजकीय मंडळीची फार महत्वाची गरज कीर्तन सुरू झालं कीर्तन रंगामध्ये आलं जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला सांगितली म्हणजे शिवाजी महाराज कीर्तन आले पकडा ही काड्या करणारी जवळचीच असतात बरं का जवळची क्लिअर सांभाळायची कारण जवळच्याला गुह्यम आहे तेव का फुटला पटांगणच रावण सुद्धा कशामुळे गेला मग घरातलाच फुटला ना बिभीषण घर का बेदी लंकट आहे प्रभू रामचंद्र इकडे हानीत होते बिभीषण म्हणले इकडे म्हणले नाभी कक्ष
जवळच्याला गुह्य माहीत असतात, जवळची क्लिअर पाहिजे माहिती. आपल्या सुनाला स्वयंपाकी येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा? EBP माझा पत्रकार आहे का, टीव्ही नाने बातमी दिली, त्यांना टाइम आहे का तुमच्या घरातल्या बातम्या व्हायरल करायला? त्यांना त्यांच्याच बातम्या टाकणं व्हाय ना. पत्रकार घरातच बिनपगाराचा फुल पत्रकार म्हातारी गप्पा हाणाय गेली की कुठानं सुरूच, तुझी सुन लय भारी, माझी लय वाईट, तुझी लय चांगली, तुझ्यासारखी मला भेटल्या लय तू महागच मिली असती तिच्यासारखी भेटले, तुझी लय चांगली पण तुला कळला नाही. जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका, दोष एकांतात सांगा, गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होतं. माणसात बसले वर्णन करायचं, वा ह्याच्यासारखा माणूस नाही. एखाद्याचं पटत नसतं तर बाजू तुझं असंच होते बरं का, आपल्याला पटत नाही. एकांतात माणसात वाच 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 त्याला बोलायचं नाही. गुण माणसात सांगा, दोष एकांतात सांगा. विठ्ठल जवळची क्लिअर पाहिजे. बातमी लीक झाली, बातमी पोच दुश्मनाला, पकडा. हजारो सैनिकांनी मंडपाला येडा टाकला, पण पकडाय आलेले बी जरा म्हणले थांबा रे, मदिरा आडा करू नका, जे विठ्ठल झाल्या बघू म्हणून. म्हणजे कीर्तनात विक्षेप करू नाही ही त्यांना सुद्धा कळतंय. बाकीचं डोकं तुम्ही लावा. आता म्हणले बघू जे विठ्ठल झाले, आता मध्ये नको. कीर्तन तुकोबा आहेस रंगामध्ये सांगतायत, छत्रपती निश्चिंत ऐकतायत. मावळ्याने मंडपाच्या कडेला बघितलं, मावळे घाबरले, वजनदार होते पण घाबरले. पकडायला सैनिक आले, काय करायचं? राजे मंडपाच्या कडेला बघितलं, म्हणजे तुझ्या आधीच तरी पळून जाण्याचं प्लॅनिंग नाही, टेन्शन नाही, चिंता काळजी करू नका. गुरु करावा बळकट, जाऊनी धरावे मनगट. गुरुच पक्का असल्या शिष्याला घाबरायचे काय काम आहे? गुरु पक्केत ना, होय गुरुजी. त्याच्या तुम्ही हा म्हणतात पण आम्ही म्हणतो ना पक्केत. गुरु पक्केत म्हणून जगदाळ्या गुरुजींच्या शिष्यामध्ये जेवढी मॅजॉरिटी तेवढ्या कोणत्याच गुरुच्या शिष्यात नाही. हे मान्यच करावं लागेल. कोणाचा सुखात दुःखात कोणताही कार्यक्रम असू द्या, सगळी घरच्या कार्यक्रमासारखे धावून येतात मायबाप. आणि गुरुजींनी तेवढा धाक सुद्धा ठेवलाय मायबाप, आणि प्रेम सुद्धा तेवढंच आहे. विठ्ठल गुरु पक्का पाहिजे. गुरु करावा बळकट. तुकोबा आहे म्हणले, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, काय करायचं? राजे निश्चिंत आहेत. राजेंनी तुकोबाऱ्यांवर भार टाकला. तुकोबाऱ्याने विचार केला, छत्रपतींच्या जीवनात हे विघ्न हे माझ्या कीर्तन. पांडुरंगाशी संवाद केला भगवंत. आई जेवढे आपल्या मुलावर प्रेम करते तेवढा जो राजा आपल्या रयतेवर प्रेम करतो असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वारकरी साम्राज्याचं तत्वज्ञान जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही माऊलीला आईचा दर्जा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा राजावर हे संकट, आणि तेही माझ्या कीर्तन. उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळली शिवाजी महाराज तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये त्यांना पकडण्यात आलं, तर देवा नाव माझं नाही जाणार, नाव तुझं जाईल. काय करायचंय मी सांगत नाही, अशक्य ते तुम्हा नाही येणार. कोणतीच गोष्ट या जगामध्ये तुम्हाला अशक्य नाही. संकट निवारण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. म्हणजे पांडुरंगाचा दावा केला, भगवंत असेल, भगवंतानं अशी लीला केली, विठेवण्या उडी टाकली आणि पांडुरंग परमात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. एकाच आवाज बदल झाला. एकाच कीर्तनामध्ये दोन छत्रपती, ओरिजिनल छत्रपती पुढे बसले आणि देवानं रूप घेतलेलं ज्या ठिकाणी मंडप संपतो ठिकाणी देवाने आपला आवाज बदल झाला. मग अशा तसाठी चेंज झाले थोडं, मग लिंक लागत. देवानं रूप घेतलेलं मंडपाच्या टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप. एकाच कीर्तनामध्ये दोन छत्रपती. गडबड झाली, देवानं घोड्याला टाच मारली, घोडा पळवला. हर हर महादेव गजर. त्या टोकाचं जे सैनिक होतं त्यांना वाटलं राजेच पळाले. बाग गाया पकडो, सगळं सैनिक देवाच्या मागे. तुकोबाने सांगितलं, राजे आपलं काम झालं, तुम्ही राजगड घाट. शिवाजी महाराज राजगडावर, देव पंढरपुरात. पकडाय गेलेले जंगलातच. म्हणले कुणीकडे गेलं रे? म्हणले
एका एकेत गायबच कस काय झालं. म्हणले प्रतापगड, भोर, सह्याद्रीच्या डोंगरांगा, पुण्याच्या पलीकडे राहिले सगळे किल्ले, तिकडं राजगड, रायगड आणि इकडं सोलापूरकड कुणीकडे आलोय म्हणले, पंढरपूरकड म्हणले आपण पकडत अरे म्हणले रॉंग नंबर लागला, चला मागे. परत लोहगावला आले. तुकोबाऱ्या नाही तर छत्रपती शिवाजी महाराज. सिद्धांत संपला. उत्तर आहे का तुकोबाऱ्यांचं कीर्तन छत्रपती कीर्तनाला कीर्तना संकट, पण तुकोबाने दावा केल्याच्या नंतर जगाच्या बापाला छत्रपतींचं रूप धारण करावं लागलं आणि तुकोबावरचं संकट नाहीसं करावं लागलं. यासाठी तुकोबाने फक्त हरिभक्तांना फक्त हरीचा दावा करायचा आणि हेच तुकोबारे अभंगाच्या पहिल्या पडता जड भारी, 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 दासी आठवा बहारी, दासी आठवा बहारी, दासी आठवा मगत होव ने दिसीन, मगत होव ने दिसीन, मगत होव ने दिसीन, मगत होव ने दिसीन, दासी आठवा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाऱ्या संघात पडता जडभारी, दाशी आठवावा हरी. संकट आल्यानंतर हरिभक्तांना हरीचा दावा करायचा, हरीचं चिंतन करायचं आणि हरीचा दावा केल्यानंतर हरी काय करतो, मागे पुढे उभा आवाज राही संभाळी, आलिया गाद निवारया, आलिया गाद निवार, आलिया गाद निवारया, आलिया गाद निवारया, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया गाद, आलिया गाद, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया मागे पुढे उभा राहे संभाळीत. देव भक्ताच्या माग उभा राहतो पुढं, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, मागे उभा राहतो पुढे उभा राहतो. आपल्या भक्ताला चिंता कशाची होऊ देत नाही. संकट आल्या हरीचा दावा कसा करायचा. 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरवलं. पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होते. पाणी फिरवणारा पूर्वी जरा शहाणं समजत होते, आता मूर्ख समजते. जेवढं तुम्ही धर्माला चिकटून वागणार तेवढं लोकांच्या दृष्टी सध्या मूर्खन बावळाट वागले की लोक म्हणणार स्टँडर्ड आहे. सध्या रीतच अशी. आई बाबाला हाणलं की म्हणतात तेवढं वजनदार आहे, म्हणजे हाणल्या. तुम्ही धर्म सोडून वागा, समाजात किंमत वाढणार. विठ्ठल 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 ताटाच्या कडेने हा आता काय मिळच मग असे चांगला होता ना. हॅलो, सुरुवातीला चांगलं लय सारखं तुम्ही चेंज करू नका, एकदाच लावून ठेवा. हॅलो,
पाच पांडव जेवायला बसले. हा राहू दे आता चेंज करू नका. आणि घास मोडणार मुखात घालणार. सुभद्रा द्रौपदी पळत आले, म्हणले मालक थांबा. म्हणले काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. भाऊ कोण? भगवान श्रीकृष्ण. आता ताटावर बसल्या देवाला एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली गंध उगाता उगाता सपनात देव आहे ना आपल्या. आणि ताटावर बसल्या देवाला आणा म्हणते एवढं. दर महाराज म्हणले असला वेडा हट्ट जमणार नाही. ते म्हणले वेडा हट्ट नाही, माझा भाव आलाच पाहिजे. ह्यांचं लय भाव प्रेम असतं महिला मंडळाचं. त्यांच्यात का भाव प्रेम त्यांचाच. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं, मोहरीतलं, खारीतलं, खोबऱ्यातलं, नवऱ्याच्या खिशातलं पैसे काढणार, गल्ला गोळा करणार, माहेरला जाताना साडी घेणार. आणि एका गावाला सांगतात भावाने घेतली, घेईन ना त्याला बिड्या वड्या मिळेल, तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का? रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाच गायचं एकाच. आणि वरून माल काढून भावाने घेतली. तो बी म्हणतो मस्त यार तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघत जा, कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात. हे बहीण भावाचं प्रेम आताच नाही, ते 700 वर्षापूर्वीच. आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला बहीण भावाचं प्रेम शिकवलं. भावाला राग आला, ताटीचा दरवाजा बंद केला तर बहीण पुढे, दादा योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा ईश्वर, महाविष्णूचा अवतार, तुमच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला हे कृत्य शोभत नाही. ताटीचा दरवाजा उघडा आणि बाहेर काय म्हणते मुक्ताबाई? मिथ्या कल्पना मागे चारा, हो हो हो, मिथ्या कल्पना मागे चारा, हो ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे मना, हो हे मना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहिणीवर जर खरं प्रेम असेल दादा, ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या. हे बहीण भावाचं प्रेम आहे. आता उलट बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये. बहिणीच्या मनात ती पाप नसतं, पण मग बाकीचे सांगणारे जास्त असते. त्याच्यामुळे बहीण भावाचं प्रेम टिकवा. माझा भाव आला पाहिजे जेव्हा. दर महाराज म्हणले मला जमणार नाही. दर महाराज बाजूला अर्जुन बसले, ते दर महाराज म्हणे अर्जुना होय तुझा दोस्त आहे तो, तुझी गाडी बी चालेल तो वाटतं. अर्जुनाची रती होई हा सारथी, बक्षी पोई प्रीती सुदाम्याची. तुमच्या रथाचा सारथ्य करता मग लावून देवाला फोन. अर्जुन म्हणले किती मोठा माणूस जवळचा असलं तरी प्रोटोकॉल नावाची काही गोष्ट आहे का नाही? असं जमत नसतं बघा, जाय डायरेक्ट मला नाही जमणार. नकुल सहदेव बसले, त्यांना विचारलं तुम्ही आणता का द्याल? ते म्हणले हे तुमच्यासारख्याच मेळ बसना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता, म्हणजे तुम्ही माघार घेतली ना, आमची काय कथा आहे? त्यांच्या बाजूला एक वाघ बसला होता, भीमदादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणले तो हानीत होता. हा विचित्र होता ते. तब्येत होती, रगील होते ती, काय कोणाला मोजीत होतं काय, ते देवाला तरी थोडंफार बोजायचं बाई. कोणाचे गाठ पडले आधी ते ठोका टाकायचं मग जे हारी घालायचं. स्वभाव असतो बघा काय कांचा, आधी कुचकं बोलणार आणि मग चांगलं बोलणार, मग त्यांचा स्वभावच तसा असतो माय बाप. हा ती भीम त्याच्यातला होता, ती काय कोणाला मोजीत नव्हतं. ताकद बी तशी होती. भीमात काय पावर कमी होती का? हत्तीच्या शेपटाला धरला, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह, फेकल्या राजपूत बाबा हत्ती तिथं जायचं. मग हात पावर किती असेल. भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हातचं खाल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का? एक जण भीम जेवायला बसला, आईवरच रागवला, असली भाजी कच्चा भात ठेवला आणि चपात्या जाड केल्या आणि भाजी पातळ केली, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक म्हणा. आई म्हणली मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी. असंही वय मग मस्त आहे की, पातळ पण टेस्ट छान आहे. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे र. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन, एवढा फरक म्हणले कशा भीमाला ताकद यायच्या भेटल. ताकद होती हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत ना गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होत्या आपल्याला येडेवाने करायला ग. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी,
वृंदावनाचे हा दाढी जाळल्या मिशा राहिले असते का धडा धडाच पेटल्या गाव बी जाळलं जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तू का एवढी ताकद हनुमंत्रामध्ये का होती अंजनी मातेचा दुधाचा थेंब जर दगड पडला तर धाडची शिंदगड फुटत होता अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले बोली महारुद्र आले बोली हे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले महारुद्र आले बोली महारुद्र आले बोली अंजनी मातेचं तप आहे म्हणून असा वाघ त्यांच्या पोटी जन्माला आहे दूध जर थेंब दगड पडला तर दगड फुटत होता आता आईचं दूध राहिले का पोरांना आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टॉपनात बदल होतो रबर जतन पत्र्याचं येतं हा आणि मग ते आम्हाला सुद्धा आवरत नाही 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद करा ही गंधावाली गाय लायकीची तर आम्हाला माहिती त्यांचं सगळं आम्हाला माहिती हा ही चित्रे असतात पिणारे 2 म्हातारे पारावर बसल्या मला होय दारू प्यायला खोकला जातो का दुसरा मला 100% मला कसं काय हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का ना जाणार म्हणला आता ते घाली निघले हे पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संकेत राहा व्यसन करू नका तरुण मुलांना विनंती या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं चांगला संकल्प करा व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड फुटन दारू प्यायला लेवर फुटन चांगल्या कामाताला बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवा आता सुरुवातीला पाच ताडी तुमची वेळा त्या नाडी दारूस लागत्यान गोडी एकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरे लावण्यात दारूला काडी धरण्यानं तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी आणि या निमित्ताने एकच संकल्प करा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश मागचं सोडा पण आता सावध व्हा आणि निर्वसनी तरुण मुला आदर्श युवक घडणे काळाची गरज आहे कशासाठी वारकरी शिक्षण संस्था गावागावात निर्माण व्हावीत याची ही गरज आहे माय बाप का याशी बाल गोपाळ ज्या वेळेस आपल्या गावामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये घडतील पंचक्रोशीतील तालुक्यातील महाराष्ट्रातून सर्व मुलं नित्यनेमानं हरिपाठ भगवंताची सेवा आणि आदर्श युवक घडवण्याची जबाबदारी वारकरी शिक्षण संस्था मुलांवर संस्काराचं बीजारोपण करते म्हणून अशा संस्था आणि आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या देखरेखाली हे निर्माण होते हे आपलं परमभाग्य विडल भीम वजनदार हे तर आपला विषय चाललाय भीमदादाला विचारलं तुम्ही आणता का देवाला पडता जडबारी हे संकटच आहे ना देवाला आणणं ह्याच्यासारखं संकट आहे भीमाने सांगितलं आणतो अर्जुन मला गप माझा वशील असून माझी लिंक लागा तू लागला देवाला आणायला
भीम म्हणलं तुला आणतो म्हणलं दोघातच झोपायला लागल्यावर धर्मराज अर्जुन म्हणले गप त्याच्या नको नादा लागू ती झपकीन आपल्याला हा ती कसा का असा ना पण आपला सांभाळला पाहिजे हा ग्रामपंचायत जवळ आली हे जर फुटलं तर आपलं पटांगण होईल म्हणजे मोठा भाव असा पाहिजे त्याला बाकीच्याला हँडल करता आलं पाहिजे आता मोठाच दारू पितोय बारके धरत्यात वड्याला मासे त्याच्यामुळे काय भावात तरी कुठे मेळ राहिलाय धर्मराज म्हणले थांब ते आणतो म्हणतं आणा भीम बाहेर आला वजनदार गदा होती हातात घेतली गर गर फिरवली संधीशीनं गदा वर फेकली गदा वर फेकली भीमानं खाली बघितली दाशी आठवावा हरे कृष्णाचा दावा केला भगवंता आता यावं लागेल तू जर आला नाही तर तुझा देव पण संपलं माझं भक्त पण संपल्या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागेल गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं गदा डोक्यात पडणार देवानं उडी मारली गदा वरच्या वर जिरली अय भीमा तू बिघडलास का काय आणि जर डोक्यात पडली असती तर भीमानला एवढा येडाय काय आधी मतदान केलंय म्हणून तो म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे ही फुकट जीव धोक्यात घालाय कोण मोकळे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय आता काय त्या भीमाचा अंमल बघावा आधी सगळी मरणाचा फुगीर आता तर देवाला आणलं कोणालाच मोजेना नुसतं कुपूर खाळीनेच माणसं रेटायचं हर बाजूला म्हणले देवाला आणलंय आणि मुदा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन हित बसा हेवलंय माझ्यावर जळत होता आणि मग अर्जुनाने जेवताच्या होय भीम दादा देवाला कसं काय आणलं म्हणले मला माहित नाही तुकोबाने इच्छा तुकोबाने उत्तर दिलं दाशी आठ बाबा हरे दासी आठ हरे दासी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी हो पडता जड भारी पडता
पडता जडबारी आवाज दाशी आठवावा हरी संकट आल्यास नंतर हरिभक्तानं हरीचा धावा करायचा दाशी आठवावा हरी जनाबाईवर संकट आलं जनावर चोरी चाळाला आणि जनाबाईवर चोरी चाळा आल्याच नंतर पंढरपूरमध्ये चर्चा सुरू झाली काही सगळेच मानणारे असतात काही संत जरी असले तरी विरोधक बी असतातच ना म्हणले रे गौऱ्या विठ्ठल बोलले आणि देव दळायला आला म्हणले जा आता सोळावर म्हणले हा आणि चोरी चाळ आल्याच्या नंतर जनाबाईला व्यासा राग आला थप थप जनाबाई म्हणे देवा मी नाही चोर तूच चोर आहे दरीला पंढरीचा चोर दरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर चोरी चाळ म्हणजे हाय का खऱ्याला किंमत खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं गाठकाळी गरीबाची फाटली झोळी उसला येणं टोळी खऱ्याचं मरणच आहे ना जनाबाईने बी रागा रागात दना अभंगच लिहिला धुंद झाला तुझा दरबार सगळा भ्रष्टाचार ओपनच करून टाकला त्या अभंगात त्या काय म्हणले तुझं खरं म्हणले खऱ्याला किंमत राहिली नाही म्हणले आणि सध्या बी तसंच आहे सगळी अवघड परिस्थिती झाली धर्म संस्कृती आचार विचार काय राहिला नाही जपानमध्ये चोर पकडा मशीनला एका तासात 500 चोर सापडलं तीच मशीन अमेरिकेने नेलं एका तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं वरत गावाना मशीनच नेलं म्हणजे काय एक जणाच्या घरात मासे झाले ते गेले बाजारात एक जण मासे मारायचे पावडर का 2 रुपयाला पुढे मासे पाना पावडर 2 रुपयाला पुढे मासे मारायचे पावडर जीच लोक दाखवल्यात म्हणता मरणाच्या पुढ्या खपल्या हो घेणार जरा आगावाच होता मला पुढे फोडूनच बघतो ह्याच्यात काय इकणारा आते हुशार ए पुढे सोडू नको माश्या कुठल्या मारायच्यात घरच्या तिथंच सोड हिथं सोडल्या त्याची पावर कमी होती हा म्हणला तुझं बी खरं गेलं घरी जेव्हा बस बायकोला पुढी सोडली पुढीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा आणि डाव्या हाताने मासे हाना आता हे काय औषध आहे का म्हणजे नुसत्या लाभाड्यात चालू ना ही लय अवघड परिस्थिती झाली पैसा झाला जास्त धर्मात चालाय बुड त्याच्यामुळे असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन ही बसणारे म्हणते का धावत ते बो एकमेकावर धावणं ना ह्याला लय घासावं लागते जिंदगीली काय कांचा 6 लागा ना गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कट्टाळ्यात बा तू घर गाठ तुझ्या नादाने माझं इसरायला लागलं पण तू काय शिकाना तू घरीच बस बाबा मी हँग झालो तुझ्या नादाने पण ही 6 लागा ना ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं भाग्यवंदा घरी भजन पूजन त्याची वाटप आहे ही भाग्यवान माणसं खोटे परिवार खऱ्या अर्थाने सगळ्यांना सोबत घेऊन एवढं भव्य दिव्य कार्यक्रम आणि एवढं सुंदर नियोजन यांनी केलेलं आहे आणि अशा अस्थिर झालेल्या जगामध्ये अंतःकरणाला स्थिरता प्राप्त करून देणारा हा कार्यक्रम आहे विडल खऱ्याला किंमत नाही जनावर चोरी चाळाला आणि पंढरपुरात चर्चा आणि जी विरोधक होती त्यांना नाही मजा वाटायची ही दुसऱ्याचं जळताना काय कांना इतकी मजा वाटते ना ही बघे मंडळी दुसऱ्याचं पटांगण झालं की खुशच होणार आणि त्यांची चर्चा म्हणले जा म्हणले सोळावं आता आणि मग जनाबाईला सोळावं देण्या म्हणले बोला तुमची शेवटची इच्छा काय शेवटची इच्छा विचारतात बरं का एक जणाला फाशीची शिक्षा झाली त्याला चला बोल तुझी शेवटची इच्छा काय तो म्हणला माझी शेवटची इच्छा एकच आहे फाशी देताना माझं मुंडकं खाली करा आणि पाय वर करा
आता तुझं गोट दाबून तू मरचीन का तुझं नरड दाबावं लागेल ना मूर्ख. म्हणजे शेवटची इच्छा सुद्धा त्यांच्या तत्वातच बसली पाहिजे. नाही तर एखादा म्हणेन माझी शेवटची इच्छा मला घरी सोडून दे, असं कुठं जमत असतं का? त्या सिस्टीम मध्येच बसली पाहिजे शेवटची इच्छा. जनामाला इच्छाला बोला तुमची शेवटची इच्छा काय? म्हणजे शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा. काय प्रेम असेल, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकोने, याला म्हणायचं निष्ठा. जनाबाई म्हणली मी जगले तरी पांडुरंगाचीच आणि मेले तरी पांडुरंगाचे, निष्ठेत बदल होणार नाही. आणि पुढचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. देवाने सुद्धा ओळखून घेतलं. माझी जणी परीक्षेत पास झाली, चुटकी वाजवली, सुळाचं पाणी झालं. सुळाव जाताना जनाबाला भीती वाटली, काळजी वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? थप. आता भया नाही ऐसे वाटे जीवा, आता भया नाही, आता बाई नाही वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भया नाही ऐसे, आता भय, आता बाई नाही वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली आ सेवा समर्पाची, घडली आ सेवा समर्पाची, घडली आ सेवा समर्पाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार, समर्पाची घडली देवा, समर्पाची घडली आता माझ्या माने धरावा निर्धार, आता माझ्या माने धरावा निर्धार, धरावा निर्धार. आता भय वाटत नाही, चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही. का वाटत नाही? घडली या सेवा समर्थाची सेवा घडल्यानंतर चिंता करायचं काय काम? आणि म्हणून तू काहीच करायचं नाही. दाशी आठवावा हरी, हरीचा धावा केला. हरी काय करतो ऐका. दोन महापुरुषांची भेट झाली, हनुमंतराने अर्जुन. आणि अर्जुनाला जरा अहंकार झाला. देवगाडी चालवतो म्हणले तू कोणाला जे हरी घाला ना, दिंडीत येईना, पंगत येईना, सप्त्यात येईना, येड्यावणीच करायला लागला जरा. आणि अहंकार फार वाईट आहे. म्हणून तो नामदेवरा म्हणजे अहंकाराचा वारा न लागो राजासा माझ्या. तुम्ही किती मोठे, तुमच्याकडे ज्ञान किती, ह्याला किंमत नाही. तुम्ही नम्र किती आहात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडी जाते ते लवाळे वाचते. म्हणून तो कोबऱ्या सुद्धा म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा, मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसले. एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय, मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने खणकुन कानाखाली ठेव, बस आतरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उच्चारले जे लावली टाळ्या झपकू काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, हिथून एखादा माणूस दिल्ली गुपचूप त्याच्या खिशात जाऊन नॉनस्टॉप त्याने दिल्ली गाठली आणि दिल्लीत गेल्या त्या मुंगीने सोन्ना खोट्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले मोदी साहेब सुद्धा तुला 2 मिनिटात व्हिडिओ कॉलवर दाखवते. मग हितली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. हा तसं ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. माझ्या ज्ञानोबार मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपे दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. पाळी पंढरीनाथ लळा दादा, पाळी पंढरीनाथ लळा दादा, लळा दादा, पाळी पंढरीनाथ लळा दादा. धरी त्याच्या हाती संत कृपावंत, धरी त्याच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा दादा, पाळी पंढरीनाथ लळा दादा. धरी त्याच्या हाती संत कृपावंत, धरी त्याच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा दादा, पाळी पंढरीनाथ लळा दादा, लळा दादा. प्रमाण दिलं आमच्या अभिमान महाराजांनी. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा संतांनी एकदा हाताला धरल्या देवाला सुद्धा मान्यच करावं लागेल. माय बाप परासांडेची उत्पत्ती अवघे विसरेजे, जे दगा डाकुटे होय जे ते जवळ एक माझे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जो वाकला तो देवाच्या जवळ गेला. विठ्ठल अर्जुनाला अहंकार झाला. हनुमंतरांना उलट पलट बोलायला लागलं. ते हनुमंतरांना डायरेक्ट म्हणा काय हनुमंतराय म्हणले दगडावर रामलेलं, दगड पाण्यात टाकले, दगड तरले, शितो बांधला आणि केला तसला कुठं ना करायचा. पठ्ठ्याला बोलवायचं नाही का बाणा शितो बांधला असता. हनुमंतराय म्हणले ग बस तू तेव्हा होता का? पूल कधी झाला 7 अवतार, तुझा जन्म कधी आठव, तुला मिस कॉलच कसा द्यायचा, तू नव्हतास ना. आणि जरी तू असता तरी तू बांधलेला पूल आमच्यासारखी वजनदार माणसं त्याच्यावर जर गेली असती तर पूल मोडला असता. अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल मोडू शकत, आता मोडतो.
म्हणजे म्हणा मी आत्ता बांधतो मोडल्या. अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल जर तुम्ही म्हटला तर दुसऱ्या क्षणी मी जाग्यावर या ठिकाणी प्राणत्याग करणार. देह माय बाप समर्पित. नाही मोडलं तर हनुमंतराय म्हणे तू बांधलेला पूल जर मी नाही मोडला, तुझ्या रथावर जर झेंडा आहे तो झेंड्यावर आयुष्यावर हात जोडून तुझा ध्वज सारथी म्हणून मुक्कामाला राहणार, तुझा सेवक म्हणून, दास तुझा. ओके, दोघा डील पक्की झाली. अर्जुन बी काय सोपा होता काय, का बाणातच सेतू तयार केला. जिने निवांत कवचाचा ठाव फोडेल ते तरी काय सोपा होता का काय, एकाच बाणात सेतू तयार केला. पण अखेर बाप ही होत आहे, कायला मारू त्याच्या नादी लागायचं. हा, हनुमंतराने जेवढी ताकद येते मुठीमध्ये आवळली, हवेमध्ये उड्डाण केलं आणि बुबुकार केला. जय श्रीराम. हनुमंतर हवेत सगळी पावर आणि पुलावर झीच उडी बसली म्हणता. काढाड काढ पुलाचा बुकाच अर्जुनानं तोच बुक्का घेतला आणि कपाळाला लावला. म्हणला मेलू रे, म्हणला संपला आपला विषय संपला. पण बोललोय त्यात बदल होणार नाही. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले, बोले तैसा चाली तो थोर मानावा, बोले तैसा न चाले तो चोर मानावा. हा शब्दात बदल होणार नाही म्हणले. ठीक आहे, देणार जीव. चितार असल्या चितेला आग लावली, 3 प्रदर्शन अर्जुन चितेत उडी टाकणार. देवाने साधकाचं वारकऱ्याचं रूप धारण केलं, हाताला धरलं. मग ए मूर्खा माग एक कोटी कोटी भेरा तेव्हा लागे बरं मनुष्य. अनमोल किमती ये लोकेचा देव, स्वर्गीच्या अमर इच्छिता देव, अनमोल किमतीचा देह तुला मिळणार आत्मा. हो माग तुम्ही आडू नका. आमच्या दोघात ठरले पूल मोडल्या जीव द्यायचा, नाही मोडल्या झेंड्यावर राहणार. देव म्हणले तुमच्या दोघात ठरलं, साक्षीदार कोण होतं का? मग आता सुद्धा साक्षीदार लागतो बरं का. हा साक्षीदाराशिवाय केसच निकाली होऊ शकत नाही ना. अरे म्हणले आमच्या दोघातच ठरलं, साक्षीदार कोण नाही. देव म्हणले मी साक्षीदार. बांधा पूल, मोडा पूल. मारुतराय म्हणजे जिंदगी गेली र उड्या हाणण्यावर, कवर उड्या हाणावं, कवर पूल मोडीत बसावं. आणि काय त्या रामाने तरी मारुतीला मिळाले, मरणाचा हाल झाले ते मायबाप. त्या रामाला त्यांची बायको मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली, ह्यांची शेपटीमध्येच जळाली. म्हणजे आहे का खऱ्याचं मरणच आहे का नाही? हा मरण काय रुपयाचा इन्कम नाही त्या मारुतीला रामानात. पण उगा असू दे आता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. म्हणले हंतो बा उड्या, बांधा पूल, परत पूल तयार. जय श्रीराम म्हणून परत उड्डाण. देवाला माहिती ना, अर्जुनाला माहिती ना, मारुतीला आता बी पुलाचं जाग्यावर खकना होणार आहे. पण देवाने विचार केला पूल वाचला पाहिजे. पूल का वाचला पाहिजे तर अर्जुन वाचला पाहिजे. अर्जुन का वाचला पाहिजे तर युद्ध करायचं. आणि युद्ध काय करायचं तर धर्म टिकवायचा आहे. धर्मासाठी युद्ध, युद्धासाठी अर्जुन, अर्जुनासाठी सध्या पूल वाचला पाहिजे. मारुतीला काय नाही, ते झेंड्यावर राहिले काय, मंदिरात राहिले काय, ते चिरंजीव त्यांचं काय नाही. पण ही मोकार बोलून फसलं, ही मरण ह्याला वाचवली पाहिजे. ह्याची सध्या बाजू थोडी आपण घेतली पाहिजे. हे फॉर्ममध्ये गेलं बोलून फपाललं, त्याच्यामुळे त्याला काय अक्कल नव्हतं. पण ते म्हणले आता ह्याला वाचवलंच पाहिजे. हनुमंतराय हवेत असणारे भगवंतानं मायबाप पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं आणि पुलावर उडी बसली. पूल तर मोडलंच नाही. हनुमंतराय परत हवेत म्हणजे कसं काही मोडलं नाही. देवाकडे बघितलं, देव हसले आणि हनुमंतराने ओळखलं ह्या बाबाने कुटाणा केला. आणि तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या झेंड्या मुखाला ज्ञानोबऱ्या सांगता ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथ्या चारंगधरू अर्जुनेशी. तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या ध्वजसारथी म्हणून ध्वजावर मुक्कामी राहिले. ध्वजसारथी म्हणून आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंतानं पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात मगत होऊ मगत होऊ मगत होऊ मगत होऊ
टाळी 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 हवा माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु छत्रपती शिवाजी भगवान बाबा की पडता जडबारी दाशी आठवा हरी मग तू होऊन दिसीन आड घाली सुदर्शन सुदर्शन चक्र आडो घालतात पण त्यासाठी काय करायचं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तर विघ्न हे 12 वाटाने पळून जाते हा अधिकार भगवंताच्या नामामध्ये आहे आणि हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म हा धर्माच्या संदर्भात अक्क कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका शाळा शिका नोकरी करा पैसा कमा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत हे टिकवायची जबाबदारी आणि भारतासारखी संस्कृती आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला छत्रपती शिवाजी महाराज कसे घडलेत राजे आवाज पकवाचा आवाज माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ताली बाबा ताली 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 ताल हाँ शिवाजी महाराज की आनंदाने नांदत होती प्रजा समाज मनत होता जनता राजा समाज मनत होता जनता जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती घडवली जिजाऊ मातेनं आणि मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे विडवलं हो शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या तलवारीच्या जोरावर निर्माण केलं तलवारीचं नाव सुद्धा भवानी जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी कशी होती तलवार आवाज चमके हो शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार
तलवार शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार शिवबाची तलवार टाळी वाजवा टाळी टाळी टाळ 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 कशी होती तलवार धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती आली तलवार होती त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यात स्वराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे विडल त्याच्यासाठी मुलासाठी संपत्ती कमवू नका संस्कृती कमवा संस्कार कमवा आणि असे हे संस्कार वारकरी शिक्षण संस्थेच्या मार्फत मुलाला गायन असेल वादन असेल संप्रदायाचा अभ्यास या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि याचा हा भूमिपूजन सोहळा आणि आज वारकरी संप्रदाय हा तळागाळात पोचला आहे का एवढ्या वस्तीमध्ये एवढ्या रानामध्ये एवढं भव्य वैभव निर्माण केलं आणि जी वारकरी संप्रदायाला सामान्य समजत होते ना त्यांच्यासाठी एक विशेष बाब सांगतो लोकांना वाटतं ही वारकरी संप्रदाय वाड्यावरून वस्त्यावरून दर्याखोऱ्याने पण वारकरी संप्रदाय फक्त वाड्या वस्तापुरता मर्यादित राहिला नाही आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचा गजर दुबईमध्ये सुद्धा जाऊन करतो ही ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद 21 तारखेला राम मंदिराच्या निमित्तानं दुबईमध्ये कीर्तन करून आलो हां त्याच्यामुळं महाराज आजचा दुबई रिटर्न महाराज आहे हां आणि हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे हे ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या विचाराची ताकद तिथल्या असणाऱ्या महाराष्ट्रातील भारत देशातील सर्व भाविकांनी तो कार्यक्रम आयोजित केला भव्य दिव्यमय बाप कार्यक्रमाचं नियोजन आणि संप्रदाय विष्णुमय जग वैष्णवांचा तर हे जग विष्णुमय करण्याचं उभारीला ध्वज तिन्ही लोकांवर किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी जगामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी आमच्या माऊली महाराजांसारखे तरुण तडफदार संप्रदायासाठी जीव झोकून देणारे अशी रत्नगण ही काळाची गरज आहे आज सगळे गायक तरुण वादक तरुण सगळे तरुणांचीच कंपनी परमार्थ तरुणपणात केला पाहिजे तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात आणि अशी तरुण मुलं या संप्रदायामध्ये घडतायत आणि घडावीत आणि यासाठी हा सोहळा आहे विडल आणि म्हणून या देशाचं असणारं संस्कृती तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये असावं भगवंताचं चिंतन जीवनामध्ये विघ्नच राहणार नामाच्या चिंतने 12 वाटा प्रतिभे नाम कोण घेत नाही सगळेच घेतात मग सगळ्यांना ते फळ का मिळत नाही त्याचं उत्तर असे नुसत्या नामाला किंमत नाही त्या नामावर इतकी निष्ठा असावी प्रसंग आला वेळ आली तर स्वतःचा प्राणही अर्पण करायला मागं पुढं पाहू नका
दर्शन गपद साल गाले दो मगर गप गपध मगर निद स ना सुदर पदम पम गम धम गम करे निरसा करा देवाशी अर्पण ही निष्ठा शेवटच्या चरणामध्ये नामावरती सांगितली. अशी निष्ठा असं नामसंकीर्तन आपल्या जीवनामध्ये घडवा अशी या ठिकाणी विनंती. सुंदर कार्यक्रमाचं संयोजन आयोजन नियोजन समस्त खोटे परिवार माऊली महाराज असतील, आमचे पिताश्री महादेव दादा असतील, ही सर्वच मंडळी अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं भूमिपूजन सोहळा त्यांनी आयोजित केला. आदरणीय बाबाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवनाथ बाबांचे चरणी मी नतमस्तक होतो. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, महाराष्ट्रातून सर्व दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व आदरणीय साहेब सुद्धा 2 तास वेळात वेळकानं उपस्थित झाले आणि संपूर्ण कीर्तन त्यांनी श्रवण केलं. आणि पोलीस हे जनतेचे मित्र असतात आणि सध्या लोकांना देवाचा धाक राहिला नाही, पण साहेबांचा धाक आहे. तू म्हणताना कसं काय मंदिरात पत्या खेळायला लोक मारुतीला भेटतात का? अहो मारुतीला राणे दाखवतात, पण त्यांना जर कळालं साहेबांची गाडी आली तर डाव टाकूनच पळाली. म्हणजे ह्याला वजन ज्याला म्हणतात ते अजूनही पोलीस खात्याचं आहे. आणि तेवढा त्यांचा धाक पाहिजे बी नाही तर हे समाज असा काय एवढा असं. अहो आपल्याकडे तरी वर्दीमध्ये, दुबईमध्ये तर वर्दीतच पोलीस नाही, सिव्हिल ड्रेसमध्ये कळत बी नाही पोलीस आहेत. 8 दिवसात आम्हाला एक बी पोलीस दिसले नाही. मी म्हणलं पोलीस म्हणले तुमच्यापासून 100 वेळा गेले असतील, पण तुम्हाला कळलं नसेल हे पोलीस आहेत म्हणून. आणि चुकीला माफीच नाही. रस्त्यावर ठोकला की 1.5 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा आतल्या आत गिळीत होतो, म्हणलं नको रे 1.5 लाख दंड झाला म्हणजे 2-3 कीर्तन 2-4 कीर्तन टाकावं लागते तेव्हा कुठं एखादा दंड बसायचा. परंतु अत्यंत शिस्त आणि जे जगात चांगलं आहे ते आपल्याकडे यावं. विवेकानंद म्हणले एका हाताने आपल्या संस्कृतीला धरा आणि दुसऱ्या हाताने जगामध्ये जे जे चांगले ते धरा. जग आपली भारत माता सुद्धा जगाला वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही. अशी भारत माता ही जगाला लवकरात लवकर वंदनीय व्हावी. सुंदर कार्यक्रम आणि एवढे सगळे रती महारथी दिसल्याच्या नंतर मी सुरुवातीलाच म्हणलं मेळविले मांदी वैष्णवांचे, असा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आणखी एक वाक्य बोलतो की सध्या वारकरी संप्रदायाला सोन्याचे दिवस आहेत.
आपण सगळे जाणकार मंडळी आहात. त्याच्यामुळे माझी ज्ञानोबारांकडे प्रार्थना की फक्त कीर्तनकारच नाही, गायक वादक सगळ्या वारकऱ्यांसकट दुर्बुद्धी ते मना कदान उपजो नारायणा, सद्बुद्धी आणि समाजसेवा धर्मसेवा संप्रदायाची सेवा योग्य पद्धतीनं आपल्या हातून घडावी. लोक आपल्याला देव मानते, त्याच्यामुळे आपण कसं पाऊल टाकावं, आपण आपल्या माणसात नाही बोलायचं तर कुणाकडे बोलायचं. आणि ही सगळी तुम्ही जीवाची जीवलक पंढरे माझे माहेर असा सगळी माहेरातली माणसं असल्यासारखी. त्याच्यामुळे आपणही आपलं जीवन धर्म संस्कृती आचार विचारानं युक्त असावं आणि अशी ज्ञानोबारांनी सर्व आमच्या वारकऱ्यांना सद्बुद्धी द्यावी. आणि हीच माऊलींच्या चरणी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूयात. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन, रात्री माऊलींचं सुंदर असं कीर्तन झालं, सगळीच मंडळी उपस्थित आहेत. भरत महाराजांनी असा गोड मृदंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर संस्थान आश्रम आहे. दरवर्षी आमचे गणेश महाराज असतील, भरत महाराज, माऊली महाराज हे तर 4-4 दिवस त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. हे सगळे आमच्या घरचीच माणसं आहेत. जे आले नसतील त्यांनाही विनंती, तुमच्या सगळ्यांनाही मी प्रेमपूर्वक निमंत्रण. यावर्षी 20 मार्च ते 23 मार्च 4 दिवसाचा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा कर्जतमध्ये संपन्न होणार आहे. आपणही एक दिवस सदिच्छा भेट देण्यासाठी नक्की कर्जतला यावं. माझे गुरुवर्य म्हणजे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. सगळ्यांचे आभार मानतो. पुढचं जे काही नियोजन असेल ते संयोजक मंडळी सांगतील. आणि माऊलींनी, एकट्या माऊलींनी एवढा सुंदर सोहळा, एकदा माऊलीसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माऊलीची ना आमची दोस्ती म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून तर आहेच, पण ह्या वर्षी आमच्या दिंडीतच माऊली होती. माऊली आमचे सचिन मुंडे हे सगळे मंडळी, काय आनंदन. माऊली म्हणजे जेवढा चंचल आहे तेवढा प्रेमळ बी आहे. सगळ्यांचं म्हणजे दिसलं कुठं बी थांबायचं, लगेच मित्र भेटलाच 5-5 मिनिटाला दिंडीत मित्र, म्हणजे ज्याला जाळं म्हणतात का. हा, चांगले कीर्तन करायला ते जुळणार नाही, पण ते माऊलीने यशस्वी केलेलं आहे. आणि माऊलीच्या हातून सुद्धा अशीच धर्माची सेवा घडावी, हे कार्य करण्यासाठी माऊलीला उदंड आयुष्य द्यावं हीच ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही, ही सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करे वेडे बापोडे उत्तरी, क्षमा अपराध महारा हे उच्चारिला अधिकार, कृपावन ज्ञानेश्वरा रामाया महाराज ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिटं बसा, कुणी उठू नका, बसा खाली. या ठिकाणी सर्वांच्या